जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बघितल्या गेल्या तर सर्व प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि यातच उद्या मतदान देखील पार पडणार आहे। आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जो खुलताबाद तालुका आहे, या खुलताबाद तालुक्यांमध्ये 104 मतदान केंद्र असणार आहे आणि यामध्ये 84,307 मतदान हे मतदान बजावणार आहेत। त्यामध्ये जर बघितलं गेलं तर जिल्हा परिषद 3 गट असणार आहे आणि यामध्ये पंचायत समितीचे 6 गण असे एकूण 9 गणांमध्ये ही मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे। आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं आपल्यासोबत काय प्रशासक अधिकारी आहे, आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत। त्या निवडणूक निर्णय अधिकारी आहे शिंदे मॅडम, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। मॅडम नमस्कार। ही निवडणूक पारदर्शक राखण्यासाठी प्रशासनाने कशी तयारी केली आहे, कशी केलेली आहे? ह्या निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ती 13 जानेवारीपासून लागू झालेली आहे आणि 13 जानेवारी ते कालपर्यंत प्रचाराचा कालावधी होता। कालपर्यंत म्हणजे 5 जानेवारीपर्यंत। आणि ह्या सर्वांसाठी जे आहे त्या प्रचार जोही काय माध्यमातून केला जात होता त्या सर्वांची आम्ही एक खिडकी कक्ष स्थापन केला होता। त्याच्यामुळं प्रचाराची परवानगी शिवाय कोणताही प्रचार झालेला नाही आणि यासाठी आम्ही आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून आम्ही फ्लाइंग स्क्वॉड एक पास निर्माण केले होते आणि एक स्थिर पथक सुद्धा आपण 4 ठिकाणी नियुक्त केले होते। आणि या सगळ्यांचं जेवढाही काही सभा झालेल्या आहेत त्याचं पूर्ण चित्रीकरण करून आपण व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम सुद्धा आपण नियुक्त केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून आहेत की कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे सुरळीत राहील। प्रचाराचा कालावधी जरी 5 वाजता संपलेला असेल, काल 5 तारखेला संपलेला असेल तरी सुद्धा आपण फ्लाइंग स्क्वॉड जे आहे ते 5 पथक कार्यरत ठेवलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अवैध मार्गाने होणारे निवडणुकीवर प्रभाव टाकणारे कोणतेही इलिमेंट जे आहेत किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटीज याच्यावर आम्ही पूर्णपणे पोलीस प्रशासन आणि निवडणुकीमधून प्रशासनामधून आम्ही या समन्वय ठेवून आम्ही हे काम करत आहेत। मॅडम आता एकीकडे बघितलेले 104 मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रात काय उपाययोजना केल्या आपण? सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे असतील, वेबकास्टिंग असेल, यामध्ये आपण काही उपाययोजना केल्या आहेत का प्रशासनाने? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपले 104 जे मतदान केंद्र आहेत त्याच्यापैकी संवेदनशील मतदान केंद्र 104 मध्ये कुठलंही नाही। आपले सगळे जे मतदान केंद्र आहेत ते अतिशय मागच्याही 2 विधानसभा लोकसभेचा अनुभव आहे इथला। कुठेही कोणता हिंसाचार किंवा काही बूथ कॅप्चरिंग असे कोणतेही गंभीर गुन्हे घडलेले नव्हते। त्यामुळे या सगळ्या मतदान केंद्रावर आपण जे आहे ते झोनल अधिकाऱ्यांमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत आणि या सगळ्यांनाच सोयी सुविधा पूर्णपणे देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न केलेला आहे। तर जे मतदान अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना कोणत्याही सोयी सुविधेचा अभाव होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत। मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी यावर्षी कुठली मोहीम प्रशासनाकडून राबवण्यात आली का? मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आमच्या स्वीप टीम तर्फे भरपूर काम केलेलं आहे आपण। इथं महत्वाचं म्हणजे की मतदार यादीत नाव शोधणे याच्यासाठी आपण प्ले स्टोअर वरनं एक ऍप आहे मताधिकार नावाचं, त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे। आणि मतदार यादीत नाव कसं शोधायचं हे सुद्धा आपण सगळ्या गावागावामध्ये स्टिकर लावून सांगितलेलं आहे आणि पथनाट्य सुद्धा ऑर्गनाईज केलेले होते आणि मुलांना पालकांना संकल्पपत्र लिहायला सुद्धा सांगितलेलं आहे की मतदान करावं। असंच मी आवाहन सगळ्या खुलताबाद मधील रहिवाशांना करते की त्यांनी उद्या 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा आपला अधिकार बजवायचा आहे आणि आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करून आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं आहे। स्थानिक पातळीवर जे आहे गुंडगिरी, दारू वाटप असतील किंवा पैसे वाटप रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणती मोहीम राबवली जाते? हे जे अवैध, मी मगाशी सांगितले की अवैध मार्गाने जो प्रचार केला जातो किंवा मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यासाठी आमचे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन मधले फ्लाइंग स्क्वॉड हे सगळे सज्ज आहेत। कुठलीही तक्रार आली तरी आम्ही त्या ठिकाणी अगोदरच हे फ्लाइंग स्क्वॉड आमच्या सगळीकडे फिरत आहेत, आज रोजी सुद्धा। आता इकडे बघितलं आचारसंहिता लागलेली कालपासून आणि जे सोशल मीडिया मॉनिटरिंग असेल किंवा स्वतंत्र आहेत का, आतापर्यंत आपण किती पोस्टरवर कारवाई केली आहेत का? आतापर्यंत आपण जे आहे ते जिल्हा माध्यम संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे आपल्या जिल्हा स्तरावर आणि त्याच्यामधून सोशल मीडियावर सुद्धा आपण व्यवस्थित नजर ठेवून आहेत की आता या जो प्रचाराचा कालावधी संपलेला आहे तर या प्रचार कालावधीमध्ये कोणताही व्हॉट्सअप, सोशल मीडिया
किंवा फेसबुकद्वारे प्रचार होणार नाही यासाठी आपली कमिटी कार्यरत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, यासाठी आपण कशी सुविधा केली आहे? दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकासाठी आपण एकतर वेगळ्या रांगेची सूचना केलेली आहे की त्यांना थांबावं नाही लागणार आणि आपण प्रत्येक मतदान केंद्रावर जे आहे ते व्हॉलेंटियर्स नेमलेले आहेत. तिथं आपण आशाताई, अंगणवाडी ताई या सगळ्यांना आपण तिथं ठेवलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कुणाला सुविधा आवश्यक असेल किंवा पाळणाघर सुद्धा आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपण स्तनदा माता ज्या आहेत त्यांना आपल्याला त्यांच्या मुलांना थोड्या वेळ हँडल करण्यासाठी आपण इथे अंगणवाडी ताई ठेवलेल्या आहेत. म्हणजे शेवटचा प्रश्न, मतदानाचा दिवस हा सणासारखा उत्सव आहे, म्हणून काही प्रेरक मोहीम आपण घेतली का? सगळ्यांना आव्हानच केलेलं आहे की मतदान जे आहे ते आपलं आता ही जिल्हा परिषद निवडणूक तर अशी आहे की 2017 नंतर आज 2026 रोजी होते, म्हणजे तब्बल 9 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. त्याच्यामुळं हे जे आपले प्रतिनिधी आपल्याला नेमायचे आहेत तर ते एकदम विचारपूर्वकच सगळ्यांनी निवडावे असं आम्ही आवाहन केलेलं आहे याच्यापूर्वी आणि आजही करत आहे सगळ्या खुलताबाद वासियांना. नक्कीच हे होते निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे मॅडमांनी आता सांगितलेलं आहे की प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि आपण देखील मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि उद्या जे मतदान होणार आहे या 104 मतदान केंद्रावर प्रशासन देखील तैनात आहे आणि सज्ज आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.